First application of your Internet of Things is the home and building automation. In that home and building automation, the smart lighting by adapting the ambient condition based switching. That means the smart switches are used in your home and building. Secondly, the web application and the mobile apps. Some mobile apps are used. Suppose for example, घरातली लाईटनिंग आहे आणि ती तुम्हाला मोबाईल थ्रू ऑफ करायची, तर त्या केसमध्ये तुम्ही with the help of your IoT and your wireless or mobile app, we can switch off your fan, tubes, light also. Then smart appliances management and control, similar like that. जे एक्झाम्पल मी तुम्हाला आता सांगितलंय की मोबाईलवरनं तुम्ही फॅन, लाईट स्विच ऑफ करू शकता. This part is also considered in your smart application management and control. Next one is the safety system such as a smoke gas detector. होम अँड बिल्डिंग मध्ये कुठे गॅसचं लिकेज आहे किंवा स्मोक वगैरे असेल तर त्याचं डिटेक्शन तुम्ही विथ द हेल्प ऑफ युअर IoT सिस्टीम्स घेऊ शकता. देन होम एंटरटेनमेंट मॅनेजमेंट सच as व्हिडिओ, ऑडिओ अँड प्रोजेक्टर. दिस डायग्राम शोज ऑल दिस पॅरामीटर. बिल्डिंग अँड होम घेतलंय त्याच्यामध्ये कुठले पॅरामीटर, तर तुम्ही तुमचे काही गॅजेट्स असाल, थोडा रेंजचा इश्यू असेल तर त्यामुळे थोडं कन्सिडर करा. थोडा रेंजचा इश्यू आहे जरा. येतोय का आता आवाज? ओके, ठीक आहे. Then some sensors, mobile apps are using this. That is the home and building automation concept. Second is your industries. Industry means इंडस्ट्री मध्ये पण काही तुमचे असे कंट्रोलिंग डिव्हाइसेस यूज केले असतात. फॉर एक्झाम्पल सेन्सर्स, ॲक्च्युएटर, कंट्रोल सिस्टीम अँड दी मशिनरी. हे सगळे पॅरामीटर यूज करून मशीनचं कंट्रोल. दॅट इज द ऑटोमेशन पार्ट जिथे येतो तिथे IoTचं ॲप्लिकेशन असणार आहे. जिथे तुमचं सेन्सर असणार आहे तर सेन्सरला ॲप्लिकेशन मीन्स काय असणार आहे की तुमचा रिअल टाइम मॉनिटरिंग वगैरे जो पार्ट असतो इंडस्ट्रीमध्ये तो इथे ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही घेऊ शकता. देन रिअल टाइम मॉनिटरिंग अँड कंट्रोल ऑफ प्रोसेस. एखादी प्रोसेस आहे मॅन्युफॅक्चरिंगची, तर ॲक्च्युअल रिअल टाइममध्ये तिथे कुठली प्रोसेस चालू आहे हे IoT थ्रू तुम्हाला तिथे बघायला भेटणार. देन दी डिप्लॉईंग दी स्मार्ट मशीन, स्मार्ट सेन्सर अँड स्मार्ट कंट्रोलर. स्मार्ट वर्ड्स जिथे यूज होतो तिथे दॅट इज विथ दी हेल्प ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये स्मार्ट मीटर्स बसवले म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्ये करेक्ट रिडिंग का जिथे फॉल्ट वगैरे कन्सिडर करता येणार नाही अशी तुम्ही इंडस्ट्रीमध्ये टेक्निक्स यूज करू शकता. देन मॅक्झिमाइज दी सेफ्टी, सिक्युरिटी अँड रिलायबिलिटी. एखादं मशीन्स आहे का त्याची एखाद्या कार्ड थ्रू त्याला पासवर्ड दिलेला असेल आणि तो पासवर्ड एंटर केल्यानंतरच त्या मशीनची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑन होते. अशा केसमध्ये मॅक्झिमम सेफ्टी इन्क्रीज होते, सिक्युरिटी वाढते आणि रिलायबिलिटी पण इन्क्रीज होते. म्हणजे ऑटोमेशन करून इंडस्ट्री रन होते. दिस इज नथिंग बट युअर अंडर दी इंटरनेट ऑफ थिंग्स, दॅट इज IoT. नेक्स्ट वन इज दी एनर्जी. एनर्जी इज रिलेटेड टू आवर इलेक्ट्रिकल पार्ट. ॲडव्हान्स मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, AMI. ॲडव्हान्स मीटरिंग मीन्स वॉट की तुमचे परत स्मार्ट डिव्हाइसेस यूज करणार आणि त्याच्या थ्रू तुमचं काय ओव्हरऑल मीटरिंगची जी सिस्टीम आहे ती मॅन्युफॅक्चर्ड होणार. देन नेक्स्ट वन इज दी SCADA, दॅट इज सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन. सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा एक्विजिशन मीन्स वॉट, एखादा तुमचा प्लांट आहे तो रन होतोय आणि त्या प्लांटचे बॉयलर्स, देन सम मशिनरीज, हे मोठे इक्विपमेंट आहे तिथे ॲक्च्युअल रिअल म्हणजे फिजिकली जाऊन त्याला मॉनिटर करणं इम्पॉसिबल आहे. तुमचा बॉयलर असेल तर बॉयलरला जी काही हीट जनरेट होते त्या हिटिंगला आपण डायरेक्टली फिजिकली मेजर करू शकत नाही बिकॉज त्याची इंटेन्सिटी खूप जास्त असते. मग ते पॅरामीटर आपण विथ द हेल्प ऑफ SCADA सिस्टीम मॉनिटरवरती मेजर करणार. म्हणजे त्याच्या रिलेटेडचा जो काही प्रोग्राम असतो रिअल टाइम मॉनिटरिंगचा तो तिथे इम्प्लिमेंट केलेला असतो आणि ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट कंडिशनला बॉयलरचं टेम्परेचर किती आहे ते आपल्याला डायरेक्टली विथ दी हेल्प ऑफ SCADA सिस्टीमवरती मॉनिटर करता येतं. देन इज स्मार्ट इन्व्हर्टर. स्मार्ट इन्व्हर्टर इज अगेन दी पार्ट ऑफ युअर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असणार. त्याच्यामध्ये काहीतरी स्मार्ट तुमचे कंपोनंट्स यूज केले असणार आणि त्या थ्रू आपण स्मार्ट इन्व्हर्टर मेड करणार. देन रिमोट कंट्रोल ऑपरेशन ऑफ एनर्जी कन्झ्युमिंग डिव्हाइसेस.
जे तुम्हाला मी मगाशी एक्झाम्पल दिलंय. रिमोट कंट्रोल ऑपरेशन मीन्स काय, तुमचे लाईट फॅन इंडक्शन मोटर आहे, हे तुम्ही एका रिमोट प्लेसवर बसले आणि तिथनं तुम्हाला समथिंग डिस्टन्स वरती ते सगळे कंपोनंट आहे. फॉर एक्झाम्पल तुमची इंडक्शन मोटर समथिंग डिस्टन्स वरती आणि तुम्ही विथ दी हेल्प ऑफ युअर अँड्रॉइड मोबाईल त्याच्या थ्रू तुम्ही त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग केलेले असणार, काही ऑर्डिनोज वगैरे यूज केलेले असणार आणि मग तुम्ही तो इंडक्शन मोटर तुमची ऑफ करणार. म्हणजे काय, रिमोट कंट्रोल ऑपरेशन ऑफ एनर्जी कन्झ्युमिंग डिव्हाइसेस. मग तो कुठला एनर्जी कन्झ्युमिंगचा डिव्हाइसेस असू शकतो की तो तुमच्या थ्रू दी IoT आपण ते कंट्रोल करू शकतो. देन मेडिकल अँड हेल्थ केअर सिस्टीम. मेडिकल अँड हेल्थ केअर सिस्टीम इज ऑल्सो दॅट इज द मेडिकलचे मोस्ट ऑफ कंपोनंट हे असतात की जे IoT बेसवरती असतात. दॅट इज द इमर्जन्सी नोटिफिकेशन सिस्टीम, देन मेडिकेशन रिमाइंडर, रिअल टाइम इन्फंट मॉनिटरिंग. म्हणजे आपण चेकिंगला जरी गेलो मेडिकल सिस्टीमच्या अंडर कुठे, तर आपल्याला असे न्यूली ॲडव्हान्स सगळे मशिनरीज असतात की ज्याच्यावरती रिअल टाइममध्ये आपल्याला सगळं मॉनिटरिंग करता येतं. देन नेक्स्ट पार्ट इज दी ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन दॅट इज दी युअर स्मार्ट ट्रॅफिक कंट्रोल. म्हणजे आताचे जे तुम्ही सिग्नल्स वगैरे यूज केलेले आहेत तर स्मार्ट सिग्नल्स वगैरे होतं. देन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन फॉर इमर्जन्सी रेस्क्यू, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम. म्हणजे जे सगळे टोल वगैरे असतात तर काही कार्ड थ्रू पण आपण टोल रिसीव होतो. सेफ्टी आणि रोड रेजिस्टन्स, स्मार्ट पार्किंग. तर हे सगळे IoTचे ॲप्लिकेशन यूज करून आपण घेऊ शकतो. स्मार्ट पार्किंग मीन्स काय की जिथे तुमचे व्हेकल्स वगैरे यूज होतात. व्हेकल्स मीन्स काय, सोलरवरती ऑपरेट होणारे व्हेकल्स. मग त्या व्हेकल्स थ्रू जी काही तुम्ही पार्किंग सिस्टीम करणार तिथे तुम्हाला चार्जिंगचे स्टेशन्स अवेलेबल करायला लागतील. ते सगळे आपण थ्रू दी IoT त्या टास्क सगळ्या IoT थ्रू आपण कंट्रोल करतो किंवा ते IoTच्या अंडर इन्क्लूड्स होतात. देन नेक्स्ट अवर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट इज अगेन द वन इम्पॉर्टंट पार्ट सच ॲज सपोज फायर, अर्थक्वेक, असे सुनामी वगैरे. आता समजा अर्थक्वेक वगैरेचे काही इंडिकेशन्स असले तर ते तुम्हाला त्या स्मार्ट जे काही तुमची मॉनिटरिंग वगैरे असतं त्याच्यावरती ते आधीच आयडेंटिफाय झालेले असतात की ह्याच्यानंतर ही टास्क डेव्हलप होणार आहे. तर ते सगळं स्मार्ट सिस्टीमवरती पहिले मॉनिटर केलं जातं. देन सॉईल कंडिशन मॉनिटरिंग. सॉईल असेल, सॉईलमध्ये किती मॉइश्चर आहे, त्याचं टेम्परेचर किती, हे पण आपण IoT थ्रू मॉनिटर करू शकतो. देन फायर डिटेक्शन सिस्टीम, नॉईज अँड एअर पोल्युशन मॉनिटरिंग. नॉईज किती आहे, एअरचं पोल्युशन किती झालेलं आहे, हे पण आपण मॉनिटरवरती रिअल टाइममध्ये मॉनिटर करू शकतो थ्रू दी IoT थिंग्स. देन इन ॲक्च्युअल इलेक्ट्रिकल सिस्टीम. मेन IoTचा बेनिफिट काय आहे, IoT इन्क्रीजेस दी यूज ऑफ वायरलेस टेक्नॉलॉजी टू कनेक्ट दी पॉवर इंडस्ट्री. वायरलेस टेक्नॉलॉजी मीन्स काय की ॲक्च्युअलमध्ये तुमचं सबस्टेशन आहे ते काहीतरी डिस्टन्सवरती सेट आहे, सपोज 30 किलोमीटर 40 किलोमीटर, आणि तुमचं जे स्काडाचं जे काही सेंटर आहे ते खूप डिस्टन्सवरती. पण सेन्सर्स आणि जी काही स्काडाची सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली असते त्याच्या थ्रू आपण तेवढ्या डिस्टन्सवरती प्लेस असलेलं तुमचं जे सबस्टेशन ते पण आपण मॉनिटर करू शकतो इन युअर मेन SCADA सेंटर. देन सम एक्झाम्पल ऑफ IoT इन्क्लूड्स दी, मग ते पॉईंट आपण ऑलरेडी डिस्कस केले की SCADA सिस्टीम, स्मार्ट मीटरिंग, बिल्डिंग ऑटोमेशन, स्मार्ट ग्रिड अँड दी कनेक्टेड पब्लिक लाईटनिंग. फर्स्ट वन SCADA. इथे डायग्राम दिसते बघा SCADA सिस्टीमची. एक पॉइंट एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये तुमचे प्लांटचे वॉल्स, पाईप्स आणि बॉयलर्स वगैरे असे दिसत आहेत डायग्राम मध्ये बघा. आणि ते आपण कुठे मॉनिटर करतोय, तुमच्या मॉनिटरिंग सिस्टीम वरती. एका सेंट्रल लेवलला तुमचं ते काय होतंय की तो सगळा डेटा कलेक्ट होतोय. SCADA allows the centralized monitoring and control of remote located generation transmission system as well as your distribution system. म्हणजे SCADA सिस्टीम काय करते का, सेंट्रलाइज लोकेशनला जो काही डेटा आहे तो कलेक्ट होतो किंवा सेंट्रलाइज लोकेशनवरनं रिमोट कंट्रोल होणार आहे. म्हणजे एखादा सर्किट ब्रेकर आहे
तिथं दिसतंय तुम्हाला मॉनिटरिंग वरती का सर्किट ब्रेकरची पोझिशन ही ओपन झालेली आहे आणि कुठल्या तरी कंडिशनला तो आपल्याला ऑफ करायचा आहे. तर तुम्ही त्या स्काडा सिस्टीमच्या मेन सेंटर पासून पण तो सर्किट ब्रेकर ऑफ करू शकता. मग स्काडा इट कन्सिस्ट ऑफ सेन्सर, ॲक्च्युएटर, कंट्रोलर्स, कम्युनिकेशन डिव्हाइसेस ॲट द रिमोट फील्ड अँड सेंट्रल मास्टर युनिट विथ दी कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीमसाठी एक काही डिव्हाइस कनेक्टेड असता आणि बाकीचे तर इन फील्डवर असता सेन्सर्स, ॲक्च्युएटर, कंट्रोलर्स. देन इट कलेक्ट दी डेटा फ्रॉम दी सेन्सर इन द फील्ड. जो काही डेटा आहे ॲक्च्युअल फील्डवरचा तो सेन्सर थ्रू कलेक्ट होतो आणि त्यानंतर तो इंटरफेस केलेला असते. म्हणजे तुमचं मॉनिटर आणि ती सेन्सर्स हे एकमेकाशी इंटरफेस केलेला असता आणि इंटरफेसिंग नंतर तो डेटा तुमचा ॲक्च्युअल तुमच्या सेंट्रल लोकेशनला येतो आणि मग सेंट्रल लोकेशनवरनं रिअल टाइम मॉनिटरिंग केली जाते आणि त्याच्यावरती ॲनालिसिस केलं जातं. तर समजली स्काडा सिस्टीम काय आहे? पार्टिसिपंट समजलं स्काडा सिस्टीम काय आहे? ओके. देन नेक्स्ट वन इज दी स्मार्ट मीटरिंग. तर स्मार्ट मीटरिंगचं इथं डायग्राम दिलेले बघा. स्मार्ट मीटरिंगमध्ये डायरेक्टली एका लोकेशनला ते लोकेट केलेलं आहे, तिथे कनेक्शन डायरेक्टली हे त्याच्या अंडर प्रोग्रामिंग वगैरे केलेली असते की जिथे रिअल टाइममध्ये ॲक्च्युअल किती पॉवर कन्झ्युम केली जाते कन्झ्युमरकडं ती त्याच्यावरती डायरेक्टली आयडेंटिफाय होणार आहे. स्मार्ट मीटरिंग इज अन इसेन्शियल एलिमेंट इन दी स्मार्ट ग्रिड implementation as they are using the IoT, that is the Internet of Things technology, to transform the traditional energy infrastructure. मीन्स जे आता काही ट्रॅडिशनल मीटर्स यूज केलेलं असतं म्हणजे आपलं इंडक्शन एनर्जी मीटर ज्याच्यामध्ये डिस्कचे रोटेशन असतात. मग नंबर ऑफ रोटेशन डिस्कचे जेवढे होतील तेवढे नंबर ऑफ युनिट्स होतात आणि नंबर ऑफ युनिट्स जे होतील त्याच्यावरती मग आपलं पुढचं बिलिंग डिपेंड असतं. बट इन युअर स्मार्ट मीटर डिस्क वगैरे हे जे काही पॅरामीटर आहे हे टोटली अवॉइड केलेलं असतं आणि जी काही तुमची पॉवर कन्झ्युम होईल ती इन द फॉर्म ऑफ डिजिट डायरेक्टली ती म्हणजे त्याच्यामध्ये डिव्हाइसेस असे कनेक्ट केलेले असतात की त्याच्यामध्ये डायरेक्टली इलेक्ट्रॉनिक्स एनर्जी मीटरचा जो काही पार्ट आहे तो स्मार्ट मीटरच्या अंडर येतो. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस थ्रू रिडिंग्स काउंट केली जाते आणि त्यानंतर ते बिल आपल्याला भेटतं. तर हे याचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे स्मार्ट मीटरचा की इंडक्शन एनर्जी मीटर आहे सपोज तर त्यामध्ये आपण रोटेशन हे स्टॉप करू शकतो. डिस्कचे काही पण करून रोटेशन आपल्याला स्टॉप करता येतात. बट हे जे काही स्मार्ट मीटर आहे याच्यामध्ये असं काहीच करता येणार नाही. मीन्स काय इट ऑल्सो इम्प्रूव्ह दी फोरकास्टिंग अँड रिड्यूस दी एनर्जी थेफ्ट अँड लॉस. एनर्जीची थेफ्ट नाही होऊ शकत आणि लॉस पण नाही होऊ शकत आणि रिअल टाईममध्ये आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे जे येणारं इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे ते ॲक्च्युअलमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर स्मार्ट मीटर्सचं ॲप्लिकेशन आणि स्मार्ट मीटर काय हे समजलं का सर्वांना? पार्टिसिपंट क्लिअर दिस पॉइंट? ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज दी बिल्डिंग ऑटोमेशन. फर्स्ट पॉइंट जो मी तुम्हाला डिस्कस केला होता बिल्डिंग ऑटोमेशनचा तो सेम पॉइंट आहे. इथे डायग्राम मध्ये दिसते बघा. कोणाचा माईक ऑन आहे? ऑफ करा त्याने. फर्स्ट वन IoT based solution enables the efficient way of monitor and control the buildings to property owners as they connect the lighting system, elevators, environmental system and other electrical appliances with the internet and communication technologies. म्हणजे काय आपल्या घरामध्ये जेवढ्या पण थिंग्स असतात इथं बघा सगळ्यांना वायफायचे सिग्नल्स दाखवलेले. म्हणजे हे जे सगळे कंपोनंट्स आहे हे इंटरनेट ऑफ थिंग्स थ्रू कनेक्टेड आहे आणि ते आपण आपल्या सेट ऑफ कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंगली ऑपरेट करू शकतो. फर्स्टली याचा मेन बेनिफिट काय होतो? इट सेव्स दी पॉवर कन्झम्पशन ॲटोमॅटिकली बाय टर्निंग ऑफ दी लाईट. म्हणजे आपण एखाद्या वेळेस काय होतं घरामध्ये आहे आणि लाईट ऑन ठेवूनच जातो आणि नंतर आपल्याला आठवतं का आपण लाईट ऑन करून आलेलो आहे. बट इफ देअर इज अ इम्प्लिमेंटेशन ऑफ
IoT बेस्ड टेक्निक्स, म्हणजे IoT बेस्ड दॅट इज दी स्मार्ट और बिल्डिंग ऑटोमेशन हा पार्ट जर असेल तर आपण रिमोट लोकेशनवरनं पण ते तुमचे लाईट्स वगैरे ऑफ करू शकतो. मग ते ऑफ झाल्यामुळे काय होते, तिथे सेव्हिंग ऑफ एनर्जी हा पार्ट होतो, किंवा जी तुमची काही पॉवर आहे त्याची सेव्ह होणार आहे. देन याच्या दुसरा ऍप्लिकेशन काय आहे की याच्यामध्ये रिमोट मॉनिटरिंग होणार आहे की ऍक्च्युअल मध्ये किती पॉवर आपली युटिलाइज झालेली, याच्यामध्ये कुठेच असं आपल्याला फेल नाही होणार आहे की जेवढं आपलं ऍक्च्युअल मध्ये लाईट फॅन्स वगैरे ऑन असतील बिल्डिंग ऑटोमेशन मध्ये तेवढंच याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये भेटेल की किती तुमची रिडिंग्स कंझ्युम झालेली. म्हणजे इथे आपल्याला रिअल टाइम मध्ये रिडिंग्स भेटणार, त्याचं बिल पण रिअल टाइम मध्ये जनरेट होणार. आणि थर्ड थिंग इज दी देर इज अ सेव्हिंग ऑफ युअर पॉवर. क्लिअर दिस पॉइंट? समजले पार्टिसिपंट? ओके. देन नेक्स्ट पॉइंट रिलेटेड टू IoT इज दी कनेक्टेड पब्लिक लाइटनिंग. इथं डायग्राम मध्ये दिसतंय बघा, स्ट्रीट लाइटनिंग आहे बट इट इज ऑपरेटेड थ्रू युअर IoT थिंग्स. तर प्रिव्हियस म्हणजे ओल्ड डेज मध्ये काय होतं की जे आता आपण LED प्लेस केलेले आहे सगळे लुमिनरीज मध्ये, तर पहिले मर्क्युरी वेपर अँड सोडियम वेपर लॅम्प जे होते ते यूज केले जायचे लुमिनरीज म्हणून. बट दिस लॅम्प इज नॉट ऑपरेटेड थ्रू युअर IoT थिंग्स. म्हणून नाव डेज मध्ये आता काय इम्प्लिमेंट झालंय की जे पण तुमचे लॅम्प्स आहे हा पार्ट कशाच्या अंडर येतो, स्मार्ट सिटीजच्या अंडर येतो. म्हणजे स्मार्ट सिटी ही कन्सेप्ट कधी आली, ज्यावेळेस तुमचे ऑर्डिनरी सोडियम वेपर लॅम्प अँड मर्क्युरी वेपर लॅम्प इट इज रिप्लेस बाय युअर LED लॅम्प्स. त्या केसमध्ये IoT थिंग्स तिथे ॲज अ सोल्युशन म्हणून एम्प्लॉय झाले आणि इट इज अंडर द प्रोजेक्ट ऑफ युअर स्मार्ट सिटीज. देन स्मार्ट पब्लिक लाइटनिंग uses the intelligent connected outdoor LED luminaries which are centrally controlled from the control station. म्हणजे हे सगळे लॅम्प आहे. आता असं कुठेच नाही की 1 by 1 एक एक लॅम्प आपल्याला ऑपरेट करावा लागतो, असं नाही. एका सेंट्रल लोकेशनला त्या सगळ्यांची प्रोग्रामिंग केलेली असते आणि तिथनं आपण डायरेक्टली ते कंट्रोल करू शकतो, आयदर ऑन ऑफ, कारण ते थ्रू दी दॅट इज द इंटेलिजंट कनेक्टेड आउटडोर LED luminaries थ्रू ते सेंट्रली कनेक्टेड आहे. याचा मेन इफेक्ट काय होतोय की LED यूज केल्यामुळे आपली जी काही पॉवर आहे ती पण सेव्ह होते आणि जी काही कॉस्ट आहे इम्प्लिमेंटेशनची किंवा मेंटेनन्सची कॉस्ट आहे ती पण सेव्ह झालेली. म्हणजे LED ची लाईफ ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू सोडियम अँड मर्क्युरी वेपर लॅम्प. आणि जो काही कनेक्शनसाठीचं इन्स्टॉलेशन पण आहे ते पण इझी आहे ॲज कम्पेअर टू ओल्डेस्ट डे लॅम्प लुमिनरीज. तो एक मेन ॲडव्हान्टेज आहे की इट इज सेव्ह युअर पॉवर ॲज वेल ॲज कॉस्ट. कॉस्ट कशी सेव्ह होणार तर याच्या थ्रू मेन म्हणजे इनपुट आपण तेवढंच देतोय पॉवरचं, पण त्याच्या थ्रू भेटणारं लाईटचं आउटपुट पण हे जास्त आहे. त्याच्यामुळे जनरेशनची कॉस्ट पण सेव्ह होते आणि इन्स्टॉलेशनची कॉस्ट पण सेव्ह होते. आणि थर्ड वन पॉवरचं जे काही कन्झम्पशन आहे LEDचं पॉवर कन्झम्पशन कमी आहे ॲज कम्पेअर टू युअर सोडियम वेपर अँड मर्क्युरी वेपर लॅम्प. क्लिअर दिस पॉइंट? IoT थिंग्स थ्रू आपण काय ऑपरेट केलेलं आहे तुमचं स्ट्रीट लाइटनिंग सिस्टीम और त्यालाच तुम्ही काय म्हणता पब्लिक लाइटनिंग सिस्टीम. क्लिअर? समजलं का पार्टिसिपंट? ओके. Then next one is the smart grid. Smart grid, it is the most important concept. Smart grid is nothing but, मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 पॉवर स्टेशन आहे, इथं दिलंय बघा. A part of the smart grid and there are millions of smart meters already connected in grid. Smart grid makes the better use of available energy supply by optimizing the electricity generation distribution depending upon the load demand. Smart grid means what? Smart devices त्या ग्रीडचा पहिली फंक्शन माहिती करून घे. ग्रीड मीन्स काय? One substation is connected to another substation through a line and that line is called as a grid. एक लहराचं सबस्टेशन आहे आणि दुसरं एखादं तुमचं चंद्रपूरचं किंवा महाबळेश्वरचं सबस्टेशन आहे. दोघं एकमेकांना एका लाईन थ्रू कनेक्टेड आहे.
त्या लाईनलाच काय वर्ड यूज केला जातो ॲज अ ग्रीड. ग्रीडची कन्सेप्ट समजली का? व्हॉट इज मीन बाय ग्रीड? स्टुडंट, ग्रीड समजलं का काय? ओके. अँड स्मार्ट ग्रीड, स्मार्ट मीन्स काय? इफ देअर इज अ स्मार्ट अप्लायन्सेस, फॉर एक्झाम्पल सेन्सर, ॲक्च्युएटर, देन कम्युनिकेशन डिव्हाइसेस, हे डिव्हाइसेस जर आपण त्या ग्रीडमध्ये इन्स्टॉल केलेले असेल तर दिस इज नथिंग बट युअर स्मार्ट ग्रीड. हा पार्ट तिथे इन मीन होतो. म्हणजे सिम्पल ग्रीड तर आहेच, पॅरलमध्ये दोन सेंटर डिव्हाइसेस, सेंटर स्टेशन्स कनेक्टेड आहे आणि त्या कनेक्शनमध्ये काय आहे की एका कुठल्या तरी लोकेशनला तिथे आपण सपोज स्काडा सिस्टीम इम्प्लिमेंट केली, स्मार्ट मीटर्स इन्स्टॉल केले, त्यानंतर काही सेन्सर्स इन्स्टॉल केले, कम्युनिकेशन डिव्हाइसेस इन्स्टॉल केले, तर तिथे स्मार्ट ग्रीड हा पार्ट इंट्रोड्यूस होतो. इथे स्मार्ट ग्रीडच्या अंडर सम डिव्हाइसेस दिलेले, म्हणजे कुठले कुठले पार्ट्स येतात ते दिलेले की तुम्ही थर्मोस्टॅट, ऑटोमेशन, म्हणजे होमच्या रिलेटेड घेतलं तर, इंडस्ट्रीच्या रिलेटेड घेतलं तर तुमची लाइटनिंग, परत ऑटोमेशन ऑफ मोटर, म्हणजे हे सगळे एकमेकाला कनेक्टेड आहे. आणि हाच पार्ट आपला जनरेटर, देन दॅट मीन्स दी जनरेटिंग स्टेशन, डिस्ट्रीब्युशन स्टेशन अँड दी ट्रान्समिशन, या तिघांमध्ये ज्यावेळेस इम्प्लिमेंट होतो त्या केसमध्ये तिथे स्मार्ट ग्रीड ही कॉन्सेप्ट डेव्हलप होते. ते समजलंय का सगळ्यांना? सगळे IoTचे पार्ट्स. Participants, clear all point?